विधानसभेच्या निवडणुकीत या उमेदवारालाच आपण का स्टेजवर आणला हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनामध्ये घर करत असेल. कारण मी इतक्यात बोलताना बोललो की ज्याच्याशी आपली विचारधारा जुळत नाही, ज्याच्याशी आपली मतं जुळत नाही, त्याला आजपर्यंत आपल्या राजकीय किंवा सामाजिक व्यासपीठावर आपण चढू दिलेलं, या तुमच्या सगळ्यांच्या मनामधला संभ्रम दूर करण्यासाठी 2-5 मिनिटं बोलतो फक्त आपल्याशी. आदिवासी ही ओळख संपूर्ण जगामध्ये आहे आदिवासींच्या नावाने. त्याच्यामध्ये हजारो जाती जमातीचे लोक आहेत. भारतामध्ये आदिवासी आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आदिवासी आहे, तिथंच राहिला. आजही तो संघर्षातच जीवन जगतोय. या मालेगाव तालुक्यामध्ये आज असे आदिवासी आहेत का ज्याला स्वतःच्या हक्काची राहायला जागा नाही. बोला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा, वीर भगवान एकलव्य महाराज की. बोला 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 बाळू मामाच्या नावानं. आज या ठिकाणी मी बऱ्याचदा माझ्या आदिवासी भाषेमध्ये मी भाषण केलेलं, सगळं तालुकाच आहे. करेल सगळ्यांनी मी 2-4 वेळा 2-3 निवडणूक, पण माझा घसा बसलेला आहे, नाही तर मी माझ्या आदिवासी भाषेतच भाषण केलं. आज होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी ही प्रचार सभा आणि आपल्या विद्रोही संघटना असेल, आदरणीय दिनेशजी बेर्डे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, त्याचबरोबर या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे आपली वीर एकलव्य आदिवासी संघटना असेल, त्याचबरोबर आदिवासी समाजसेवक ग्रुप असेल, या सगळ्या मायबापांनी या ठिकाणी तुमच्यासारखाच त्यांच्यासारख्याच गरीब उमेदवाराला पाठिंबा देण्याची ही सभा या ठिकाणी संपन्न होते. आणि या सभेप्रसंगी अवघ्या 1 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये तुम्ही आपल्या बेर्डे साहेबांचं, त्याचबरोबर इतर ज्या संघटना आहेत त्या पदाधिकाऱ्यांचं ऐकून एका निरोपावर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. मी ह्या सगळ्या नेत्यांच्या वतीने, विशेष करून बेर्डे साहेबांच्या वतीने आणि व्यक्तीच्या उमेदवार म्हणून मी तुम्हा सगळ्या माय बापांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खूप खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद देतो. अहो, म्हणजे ज्यांनी समाजासाठी काम केलं की त्याला समाज डोक्यावर घेतो, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण. एकीकडे 500-500 रुपये रोज देऊन येत नाही, तुम्ही या ठिकाणी राहत नाही, तुम्ही इथे निरोप देऊन सगळे कार्यकर्ते फिरून आले आणि याही नेते मंडळींनी निरोप दिला. एवढी हजारोंच्या संख्येने आणि मग इतक्या शेकडोंच्या संख्येने माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिला. ही मोठी विशेष एकजुटीची ताकद आहे. आणि जिथे एकजूट असते, जिथे एकजूट असते, तिथे सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर असतं. हे या ठिकाणी सिद्ध झाले. आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना मी प्रथमतः आदरणीय दिनेशजी बेर्डे साहेबांचं, त्याचबरोबर आदिवासी समाजसेवक ग्रुपचे सुनील भाऊ पिंगळे साहेबांचं, त्याचबरोबर वीर एकलव्य आदिवासी संघटना अनिल पवार आणि यांचे सर्व सहकार्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ही जी मदत केलेली, ही जी पाठराखण केलेली आहे, जोपर्यंत पदावर राहील तुमच्या आशीर्वादाने, तोपर्यंत विसरणार नाही. या शब्द मी आजच्या प्रसंगी गेल्या 15 दिवसापासून भाषण चाललेली, माझा आवाज बसलेला आहे. त्याच्यामध्ये कधी कधी आवाजामध्ये एखादा शब्द गायब झाला तर तो तुम्ही समजून घ्या, गोड करून घ्या. या ठिकाणी आदिवासी म्हणजे या भागाचा मूळ रहिवासी, मूळ वतनदार म्हणजे आदिवासी. पण हा आदिवासी विकासापासून वंचित राहिला. तो वंचित का राहिला की तो अतिशय भाबडा राहिला. त्यांनी उद्याचा विचार केला नाही, संचय वृत्ती ठेवली नाही, स्वार्थी वृत्ती ठेवली नाही. जे आहे त्याच्यामध्ये खुश आहे. आणि म्हणून
तो त्या आहे त्याच्यामध्ये खुश राहिला आणि 4 पिढींचा विचार त्यांनी कधी केला नाही. असा हा वास्तव्याशी जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाशीच निगडीत राहत जगणारा अल्पस्वार्थी अल्पसंचित असा एक समाधानी समाज जर कोणता असेल तर तो आदिवासी समाधानी समाज आहे. मग आदिवासी समाधानी कसा आणि समजूतदार कसा, तर याचं एक उदाहरण सांगतो. आमच्या सगळ्या समाजामध्ये जर लग्न झाली तर 10 लाख रुपये हुंडा असतो. मुलीवाल्याने मुलावाल्याला द्यायला, पण 10 लाख हुंडा देऊन बी जर थोडं काही वरमाईच्या ताटाला जर कमी पडलं समय बिमे तर त्या 10 लाखाला त्या सगळ्या नियोजनाला ती पाठ फिरवते आणि तिथे रुसून बसते. माझी आदिवासी माय वरमाई इतकी समजदार असते की लग्नामध्ये जर भाऊ गरीब असेल काही ती तर त्याच्याकडनं पैसे घेत नाही. आणि म्हणजे जो भाऊ त्या येणाऱ्या लेकीकडनं तर सुनेकडनं तर पैसे घेत नाही, हुंड्यासाठी आडून ती बसत नाही. पण लग्नामध्ये जर काही कमी पडलं, काही खुटलं, थोडंफार अन्न किंवा एखादं, तर ती कधी रुसत नाही. ती सांगते एकीकडे एवढा सगळा खर्च करून पार चौरंग तिळा पूजा सगळं ताट भजा कुरडया सगळं, आणि एखादा समय जर राहिली किंवा समयशन भजा जर राहिल्या तर त्यांना वरून कजा करणारे या पुढारी समाजना वरमाया असेल. पण मनी आदिवासी वरमाया अशीच आहे की ती सांगस मना बाई आणि मना भाऊ गरीब से जसे बाई तसे गोड कर घ्या. अर्ध पोटी उपाशी राही सुद्धा कार्य गोड कर आणि दिलदारी मना आदिवासी माय वापस नसे. एवढी कधी लग्नामध्ये विदोळ घातला नसतं, कधी लग्नामध्ये रुसून बसली नसते. आणि ही समजूतदारी आदिवासी माय बापांमध्ये कधी दुसऱ्याच्या ताटामध्ये पाहिलं नसेल. उपाशी झोपी गेलं बाई कधी कधी, पण कधी हेवा दावा केला नसेल, रिस्ट्रिक्ट केली नसेल. आता कुठेतरी साक्षरता झाली आणि बाबासाहेबांच्या शैक्षणिकच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये आता साक्षरता झाली. साक्षरताच्या माध्यमातून जनजागृती झाली. तुमच्यासारखे मायबाप पुढारामध्ये शिकलेत, सवरलेत. चांगला आणि वाईट काय याच्यामधला फरक कळायला लागला. मला सांगतो, मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल, माझे पेपर आणि माझे काम ही जी दोन्ही उमेदवार आहेत पदरमोड करून काय केलेलं आहे. एक तर कधी सुखात नाही, दुःखात नाही, गरीबाच्या इथे अंतविधीला नाही, माहितीला नाही, कुठे कार्याला नाही. उलट त्याच्याकडे संस्था राहून एसटीच्या जागेवर एसटी, एसटीच्या जागेवर एनटी, एनटीच्या जागेवर ओबीसी आणि सगळे परेशान 10-10, 15-15 लाख रुपये घेऊन 15-15 वर्ष होऊन सुद्धा त्या आदिवासींचे राहू द्या किंवा कुठल्याही समाजाचे राहू द्या, ते चुकीच्या भरती केल्यामुळे त्यांचे अप्रुव्हल मंजूर होत नाही आणि ते सगळे परेशान राहतात. आज हरण शिकारचं मी तुम्हाला नाव सांगितलं, माझ्याकडे नाव नाही लक्षामध्ये. सगळ्या हरण शिकारची ती माऊली सौंदाण्याला आहे. संस्थेमध्ये इतक्या वर्षापासून ती तिथे काम करते. तिचं कुंकू हरवलं. 5 वर्ष झाली तिला संस्थेमध्ये अनुकंपामध्ये तिचा हक्काचा असून तिला त्या ठिकाणी परमनंट केलं जात नाही. आणि तिच्या नंतर बाकीचे परमनंट करायचे म्हणजे पती वारल्यानंतर अनुकंपामध्ये परमनंट करणं हा शासनाचा नियम आहे. तिथे तुम्ही सुद्धा पैसे मागता, म्हणजे पाप नाही तर काय. आणि ती माऊली हरण शिकारचा आदिवासी ग्रस्त वारून त्याला 5-6 वर्ष झाले. ती इथे मालेगावला येते आणि तिथे सेवा देते. त्या सेवा देत सुद्धा तिला पगार सुद्धा नाही. मी शब्द देतो त्याचा सगळा अभ्यास करेल, तो सगळा प्रस्ताव तुमच्या समोर ठेवेल. ज्या पद्धतीने यांच्याकडे सत्ता राहून खडकीच्या नितीनचे दोन्ही हात गेले, त्याला मंत्रीपासून सत्ताधाऱ्यांपासून कोणी न्याय दिला नाही. मी 6 महिने आंदोलन छेडून त्याला त्या ठिकाणी 19 लाख मी मिळवून दिले, 12,000 पेन्शन पण मिळवून दिली. जे सत्तेवर असताना करून दिलं नाही ते केलं. ते आंदोलन तुम्ही पाहिली. एनडीसी बँक मध्ये 9 चेअरमन ते, त्या एनडीसी बँकचं तर वाटोळं केलं. पण चेअरमन तुम्ही कॅम्पातला मोरे नावाचा, कदाचित तुम्ही सुद्धा मायबाप तिथे चहा प्यायला बसत असाल. त्याचे चहा विकून 10-12 वर्षाचे 7-8 लाख रुपये तिथे. आणि त्याची आई आजारी पडते, किडनीचा आजार होतो, तो जीव तोडून पैसे मागतो, त्याला पैसे दिले गेले नाही. शेवटी त्याच्या वडिलांना पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस झाल्यानंतर सुद्धा त्याला उपचाराला पैसे दिले गेले. दुर्भाग्य बघा, त्याला बिचाराला पुन्हा कॅन्सर झाला. आता आईला दिले नाही, बापाला दिले नाही. आई देवाघरी गेली, त्याला कॅन्सर झाला, त्याचे चिमुकले.
आणि त्याचेच पैसे दिवसभर उभा राहून चहा विकतो, 6 लाख रुपये 4 लाख रुपये 4 लाख रुपये त्याला देत नाही, सगळ्यांकडे फिरून आला. जसा हा दोन्ही हात सुटलेला नितीन खडकेचा सगळ्यांकडे फिरून आला, ना सत्ता ना पद ना कोणी त्याला कामात आलं नाही. फक्त यांच्याकडे कोणतं पद नाही, पण प्रामाणिक समाजाची सेवा आणि न्याय हक्क जर लढायचे धम्मक जर राहिले आत्म्यातनं, तर त्याला परमात्म्याचा साथ असतो. आणि आंदोलनामध्ये जर सच्चाई असेल तर त्याला न्याय मिळाल्याशिवाय राहतच नाही. हे याचं उदाहरण तुमचेही नेते आणि आपले. आणि मग त्याला जेव्हा न्याय मिळत नव्हता, सगळीकडे फिरून आला, आपल्याकडे आला. आपण ज्या वेळेला सगळं बघितलं, कॅन्सर त्याची फाईल घेतली, गांधीगिरीने त्या ठिकाणी आंदोलन केलं. आणि ज्याला 3 महिने 4 महिने चक्र मारून मिळालेले, आईच्या वेळेला मिळाले, वडिलांच्या वेळेला मिळाले, मला सांगायला अभिमान वाटतो. 3 तासामध्ये ती बँक बंद करून देणार नाही सांगितलं. कॅन्सर रुग्णास आम्हाला हे अटक करा. त्याला 3 तासामध्ये 2.5 लाख रुपये मिळवून देण्याचं काम केलं. त्याच्या उपचाराला अनेक काम. तुम्ही कंकळाचे काही मायबाप इथे असत, रमाई योजनेचे दलित मायबापांचे पैसे ग्रामसेवकांनी यांनी घेऊन ठेवले. त्यांचा हक्काचा त्याला न्याय मिळत नव्हता. 2 वर्ष झाले, ग्रामसेवकांनी पैसे काढून घेतले. एक चेक दिला, त्या चेकच्या पोटी त्यांनी 60-60, 50-50 हजार रुपये खर्च करून फिल्म बांधली. फक्त ते घरात घालून दिलं. नंतर त्यालाच पैसे देत नाही. आणि मग तिथे राजकारण झालं. ते आले नाही आपल्याकडे, अमुक नाही, गावात नाही. जेव्हा हे विषय ते बाकीच्यांकडे घेऊन गेले, मग गावामध्ये दुसरा समाज नाराज होईल म्हणून कोणी त्यांना न्याय दिला नाही. मी ती भीक घातली नाही. अन्यायाने पीडित ज्यांनी पैसे घातले, तुम्ही त्यांना फिल्म का बनवायला लावलं? आम्ही तुम्हाला डबल दुसऱ्याला घर द्या, नका द्या, आम्हाला त्याच्याशी भांडण नाही. तुम्ही यांना मंजूर केलं ना, यांच्या खात्यावर पहिला हप्ता टाकला ना 20 हजाराचा, त्याला जोड लावून यांनी फिल्म बांधली ना 60 हजाराची, मग 40 त्यांचे वाया गेले. आणि जेव्हा हे सगळं घेतलं, मी आंदोलन केलं आणि त्या ग्रामसेविकाला त्यांना ते पैसे खर्च केलेले परत करायला लावले. म्हणजे अन्यायामध्ये सच्चाई राहिली तर तिथे अच्छाई दर्शनाला. आपल्या आंदोलनामध्ये खोट नाही आणि काही. मी माझ्या आयुष्यामध्ये जातपात कधी मानले नाही. माझ्या मुलीच्या लग्नामध्ये तुम्ही सगळे स्टेजवरचे दिनेशजी बेर्डे साहेबांचा माझा संपर्क केला. पण सांगा, सगळ्या 400 लोकांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जसा वर बापला सूटकोट असतो, लोक भावाला सुद्धा शिवत नाही. मी 400 सूटकोट शिवले. जो पोस्टमार्टम करतो मी, लोक पुजारी, ही सगळी कर्मकांड असतात. मी म्हटलं पोस्टमार्टम करोनाच्या काळामध्ये ज्यांनी अंत्यसंस्कार केले गरिबाचे माझ्यासोबत, तो खरा सेवक झाला, तो खरा परमात्माचा आणि महादेवाचा भक्त झाला. पहिला ड्रेस त्याला सूटकोट त्याला शरद पात्रे आणि अख्तर मामा. अरे पोटाच्या जवळ येत नव्हते, अग्निडाग देत नव्हते, औषधं देत नव्हते, आणि सेवा हे मायबाप करत होते माझ्या बरोबर. मी म्हटलं पहिल्या पुजारीपेक्षा जर श्रेष्ठ कोणी असेल तर हे खरे श्रेष्ठ, त्यांनी मरणाच्या शेवटच्या महादेवाच्या यात्रेची सेवा केली. असे 400 सूटकोट सगळ्या जाती धर्माच्या लोकांना शिकले. आणि कधी कधी जातपात मानली. ते म्हणतात ना की जनसंख्या सेनेविचे कबीराचे, जनसंख्या सेनेविचे कबीराचे शेले सजन कसायास मास विकू लागे. आपलं रोहिदासा संगे चर्म रंगे, कबीराचे शेले जनसंख्या सेनेविचे कबीरा सजन कसायास मास विकू लागे. आणि प्रभू रामचंद्र शिबरी मातेची उष्टी कोरत चालली. अरे देवानी जातपात केली नाही तर आपण काय करायचं? आणि म्हणून बेर्डे साहेब, मतदानाचा विषय नाही, स्थानिक आहे. माझी पुनुबई तलवारे आदिवासी समाजाची 2004 पासून दत्तक घेतली. तिची मुख्य मुलगी लग्न होतं. माझे पेपर आलेले तुमच्या घरी. अरे यांच्याकडे गंज प्रॉपर्टी आहे, पण कोणाला आदिवासीला, कोणाला दलिताला, कोणाला गरीबाला काय पुण्याचं काम केलं, काय मदत केली ती सांगा मला. पदर मोड करून काय केलं? मी पदर मोड करून गरिबांसाठी दवाखाना असेल, गरिबांसाठी त्यांची लेकरं दत्तक असतील. मागच्या वेळेला 2 वर्षापूर्वी 9 ऑगस्टचा मेळावा झाला. मी त्या ठिकाणी सांगितलं, ताराबादचा पोरगा जसा कलेक्टर झाला तसा माझ्या आदिवासी तालुक्यामधला कोणीही पास झाला असेल तर तो जर हुशार असेल तर तुम्ही घेऊन या. तो पास झालेला असेल, मी त्याला मामा म्हणून दत्तक घेईल आणि 3 वर्ष शिकवेल. आणि त्याचा शेवट सांगितलं होतं का नाही?
तेव्हा निवडणूक होती का? अशा 4 आया माझ्या आदिवासी दत्तक, 4 की ज्यांना कोणी नाही. दलित आई दत्तक आहे, तिला 25,000 कार्यक्रमांमध्ये दत्तक घेत. अहो, लोकांचं पोट कोणी पिकलं नाही तर ते बाळ दत्तक घेतात नाव चालवण्यासाठी. आणि चांगल्या चांगल्यांकडे लाख रुपये पगार असून पण म्हाताऱ्या माणसांचे हात थरक होतात, थूक पडतं, त्यांना कोणी दत्तक घेत नाही. आला वृद्धाश्रमात पाठवतात. या बंडू काकाने कधी जातपात म्हणली नाही. माझ्या आदिवासी थरक होणाऱ्या माय, तुम्ही माझी आखाडी माय पाहिली असेल, नागुमाय पाहिली असेल, गुणाबहीण तलवारे पाहिली असेल. झोपलं होतं काही असं तिरप पाचट करून. तिचं इतकं वय झालेलं होतं, कधी कधी कुत्र सुद्धा तिच्या त्या ताटामध्ये चाटून जायचं आणि तिचे भांडे चाटून जायचे. मी घर बी बांधून दिलं, तिला कुठे जाऊ बी देत नाही, डोळ्यांचे ऑपरेशन बी करून दिलं. अरे भुके ताणलेल्या पाणी, भुकेलेला अन्न, गरजूला मदत आणि रुग्ण सेवा, हीच खरी परमेश्वर पूजा आहे, महादेवाची पूजा आहे. ती पूजा तुमचा भाऊ कर. आता सुद्धा या निवडणुकीमध्ये मी काय घेतलं? मी कायम कुठल्याही आदिवासींचे झोपडे जळले असतील सांगा. या तालुक्यामध्ये या दोघांकडे गडगंज आहे. कधी गेले कोणी आदिवासींच्या इथे भांडे कुंडे घेऊन, कपडे घेऊन? समाजाचे पुढारी तरी गेले तुमच्या बंद कोणी? मला हाड्याच्या कानाने निरोप लागला तर मी माझ्या आदिवासी झोपडी कुठेही जळली असेल या 5-6 वर्षामध्ये तिथे गेलेलो आहे. भांडे कुंडे कपडे लत्ते घेऊन आणि माझी फूल नाही तर फुलाची पाकळी मदत देऊन त्यांच्या आसून. मी रावळगावला गेलो. ती बहीण जेव्हा रडत होती, भाऊ म्हणे मी ऊस तोडीनं उचलते आणि होती 75,000 रुपये. पोरासना ड्युट्या बुजलेल्या होत्या, त्या बी जळी घ्या कोकड्याचा पैसा. तिचं रडणं पाहून मला पावलं नाही. मी बाकीच्या ठिकाणी फक्त 10-20 हजार रुपये मदत करतो. मी म्हटलं आता ही पहिल्याची उचलते कशी फेडेल? जे पहिले उचल फेडायला आणले ते बी गेले, ड्युट्या बुजल्या, मुलांच्या जावळ्यांच्या बी गेल्या आणि पुन्हा आणखीन आता हिचे हे पहिले व्याजाचे ते बी कशी भरेल? आणखीन पुन्हा उचल घेईल, हे कुटुंब तर मरून जाईल का? मी सांगितलं बाई काळजी करू नको, मी काही इतका नांदता नाही. मी फक्त एकच गोष्ट आहे की म्हणे आजी सांगी जायला होतं की भाऊ पैसा कमावणं, बाहेर कमावणं, कितला बी पैसा संध्या येतील म्हणे, पण पुण्य कमावानी संध्या फार थोडे येतीस म्हणे. तिनं ज्याने सोनं कळे की त्यांना आयुष्यानं सोनं व्हायचं असं म्हणे. आणि मला वाटतं माझाही बाप तो अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला वायरमनचा पोरगा आहे. भाड्याच्या घरात माझं आयुष्य गेलं. ही काही मंडळी जीबी सेंटरला यायची भाड्याच्या घरामध्ये. माझं किल्चरचं घर होतं. मी सलीला पैसे नाही राहायचे तर काय माझ्या आई 4 ठिकाणी पैसे मागायची तर काय मुलांचा हट्ट असतो मी पाहिले. आणि म्हणून आता माझ्या मुलांच्या वर्गामधले कोणाचे सलीचे पैसे भरले नाही. मी सरसकट मी सगळ्यांचे पैसे भरून देतो. कोणाला फीला कमी पैसे पडले सांगितलं काका हा गरीब आहे आमच्या शाळेमधला, मी म्हटलं जेवढे असतील तेवढ्याचे भरून देतो. कमाई मधले मी जर 2,000 रुपयाचं डिझेल आता टाकतो, कारण जिद्द, कष्ट, मेहनत ही इमानदारी ही खरी यशाची गुरु किल्ली आहे. रिलायन्स वाला पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचं, एक घाडगे कंपनीवाला ड्रायव्हर हा एक ट्रकवर ड्रायव्हर, त्यांनी मेहनत केली, पैशाला पैसा लावला. मी दुसऱ्याच्या जमिनी केल्या साहेब निम्मी वाट्याने. आणि मग त्या जमिनी पैसे लावत लावत माझ्याकडे आज 50 एकर बाग आहे. मला 2-3 वर्ष 2-3 कोटींना बाग होईल आणि त्याच्यावर माझी पोल्ट्री आहे. 5 लाख रुपये मला महिना येतो, वाईट जीएसटी भरतो. आणि मग याच्यामधले 20% पैसे मी माझ्या गोर गरीब दलित आदिवासी बांधवांसाठी ज्याला गरज असेल त्याच्यासाठी मोडतो. म्हणून गाव बंडू काकांना नाव शासनाकडे सगळं राहील, नाव नाही. किती मोडतो? 20%. 6 एखाद्या आदिवासी माईनं घर झालं आणि त्या आदिवासी माईनं घर झालं आणि मी कधी कधी बॉम्बे जायला नाही तर 5,000 डिझेल लागत. चांगला अशी व्हाईट कॉलर बेर्डे साहेब राहणार ते 5,000 लॉज घेवा आणि खाणं पिणं 10,000 रुपये बिल जात. अरे त्या 10-15 हजारामध्ये माझ्या आदिवासी मायचं किंवा दलित मायचं कोणाचं झाप जळलं तर त्याचे भांडे बी होतात, कपडे बी होतात, सगळं होतात. या कोपऱ्याने खाई पी आणि आगीमध्ये कडी वैजास कधी इसरायचास कळत नाही. पण त्या 15,000 मजार नाव म्हणून पंचकृषी मावस 4 महिना नाव चालत बंडू काका इंदी घ्या, बंडू काका दी. तुम्ही मला कधी पोलीस स्टेशनला बाहेर पाय, मला कधी 2 नंबरला उद्योग नाही. मी कोणता पुढारी प्रांतवना पोलीस अधिकाऱ्यांना भुके घी जात नाही. मला काही त्या धंदा नाही. मी काही त्याचे 10-20 हजार पार्ट्या बी देत नाही. पण त्या 10-20 हजार पार्ट्या ते असले की त्यांनापेक्षा जास्त रडताना हसू पुसाना तहानलेल्या भुकेना पोटात टाकाना
त्या आशीर्वाद भरभरीशेत. म्हणून 5-5 हजार नोकरी असण्याकडे शेत, पण या निवडणुका मागे शेत. महादेव जे चांगलं काम करे हा महादेवना आशीर्वाद छे की मला बेर्डे साहेब कोणले बी राजकारणाला स्टेजवर येऊ देत नाही, माझ्यासाठी येऊ दिलं ही माझी महादेवाची बक्षीस असं म्हटलं तर असे तत्ववरती माणसं फार थोडे राहिले. आणि मी असं म्हणेन की मी जी 5-25 वर्षामध्ये गोरगरिबांची सेवा केली त्याचं बक्षीस आज बेर्डे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही मला दिलं. मी तुमचे आणि बेर्डे साहेबांचे जाहीर आभार मानतो आणि जाहीर या दोन्ही शपथ मोड्याचे माहिती. एक महादेवनी पिंडोर हातीन शपथ मोडी टाकत, एक बायका बऱ्याच शपथ काही पळी जात, पण बंडू काका फाटेल तुटेल छे पण बाटेल नाही. आणि कोणा केस गाई गळा कापणारा गद्दार नाही, खुद्दार असे बंडू काका. हा आणि मी 5 वर्षामध्ये जे माझ्या कानात, कारण सुकून कुठे समाधान कुठे ते पाहिजे. माझ्या एका मित्राने कैलास फेरी हेलिकॉप्टर इच्छा व्यक्त म्हणे काका आमना यस गावना द्राक्ष बागायत वाला असेल त्याकडे हेलिकॉप्टर त्याचा नवरदेव घेतला आईला म्हणलं तुने बी पूर्ण इतके लग्न होय ना माय दुसरी पूर्ण बी लग्न करणं. मग दुसरी पूर्ण अरे बाबा गंज पत्रा उचला गेला तर दुसरा 2 पुरुष आहेत ना. तो म्हणे म्हणे पोर तुने नाही का. मी त्याची माफी मागितली. मी म्हटलं अरे तुला बोला ना भाव हौसे तुनी पोर मनीष म्हणे म्हणे इच्छा असे म्हणे तू पुरी करशे का. तो म्हणे मग तू पेला सारखी तू पुरी करसो पण माझी इच्छा ते सांग. म्हणे अशी इच्छा असे पण तू पुरी करशे का. त्यांनी शब्द दिला. अहो हे शब्द घेऊन शब्द पाळत नाही. विजय पाहत्या कैलास तू कदाचित तुम्हाला बसच का उठच मला माहित नाही, पण कैलास सांगेल महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून 2 वर्षापूर्वी दिलेला शब्द जेव्हा त्यांनी वेळ आली सांगितलं. पण मी कैलासचं एक आभार मानले. त्याच्या मुलीला नोकरदार नवरदेव पाहिला. कधी कधी शिकेल सुद्धा हुकेल राहतात आणि कधी बिना शिकेल सुद्धा अतिशय समजूतदार राहतात. त्याच्या मुलीला पाहायला आले. नोकरदार नवरदेव द्यायचा, मुलगी पसंत झाली शिकलेली, पण त्यांनी तिथे भाळायला नाही. त्यांनी मला संकटात टाकलं नाही. त्यांनी सांग पसंतचे सगळंचे मी हिना मोठा चुलताकडे जासू म्हणजे मोठा भाऊकडे त्यांनी शब्द विचारच मग मी तुम्ही तारीख ना आणि या वर्षाने करा ना का पुढल्या वर्षाने करा ना सांगितलं. बेर्डे साहेब माझ्या आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो. तो आला त्यांनी सांगितलं काका अशा स्थळ मग काय पाहिजे ना धर नाही म्हणे तुला बजेट शे का नाही म्हणे नाही ते त्या पाहुणा समजूतदार असे या वर्षात नाही तर पुढचा वर्ष. अरे सक्का भाऊ सुद्धा इतकी समजूतदारी ठेवणार नाही. नोकरीवाला मिळे राहणार म्हणे पूर्ण कल्याण आहे तू वावर एक नाही तर काही करे कर. त्यांनी बिचाराने माझी आर्थिक परिस्थिती पाहिली. मी म्हटलं कैलास दिवाळीपर्यंत तर मना काही नसेल तू मार्च मा मला बिल निघती तर त्या माय बापानी मला अडचणीत आणलं नाही. मार्च मध्ये लग्न तुम्ही सगळा एप्रिल येत होता म्हणजे जून जुलै ऑगस्ट पासूनच लग्न लांब ठेवलं. मला संधी दिली त्या पैसा जाऊ द्या मला शब्द बी खरा घ्या आणि आदिवासींना प्रत्येक घराघरात बंडू काका बी पोच घ्या ही कैलासी पुण्य आणि महादेव. अरे या शब्द घेईन शब्द पाळत नाही. 5,000 साठी शब्द बदली जातात. हा बंडू काका 10 लाख ना बी 15 लाख ना विचार करत नाही. गरीबासाठी तर हेलिकॉप्टर घेऊन आलो काय विषय. आणि मी 3 वर्षापूर्वी तुम्ही मिळावलं होतं तुम्ही बी घ्या शपथ महादेव. मी सांगितलं होतं मी लखमापूरला ब्रांचचा पुतळा बसवलेला आहे. मला काय कळलं निवडणूक होती. मला जर मतलब राहते ना समाजावर पगडा टाकानी मी तो 2 वर्ष पुढे लांबडी आण मी ते नीच काम कधीच करणार. माझ्या लखमापूरला सुद्धा 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी एक लग्नाचा पुतळा माझ्या भावाने आमच्या घराने बसवलेला. कसा पुतळा हात ते मतसाठी कोणी बी पुतळा वाटत हो. मी 3 वर्षापूर्वी त्या सभेमध्ये सांगितलं बरोबर. मी म्हटलं मी काही सांगणार नाही तुम्ही सगळा मिळूया चांगली जागा पा. अरे जसे आंबा संदेशे 4-5 केला 7 केला भूकंप होणार तरी तडा जाणार नाही. असा पुतळा वीर एकलव्य महाराजांचा बसवेल. कोणाकडे मागू नका. 1 फेटा 10 दिली तू म्हटलं 10 लाख 15 लाख सांगवतं का नाही. अशा 10 चक्र मारायला लागत 10 चक्रा मिटिंगा न्याय कर देत जाताच का नाही कधी करण्याचं या करीन मोकळायचं कधीच. आदिवासींचं हेलिकॉप्टर असेल आदिवासी मायबापांसाठी पुतळ्याचा विषय असेल आदिवासींच्या आया दत्तक घेतल्या असेल यासनी फक्त एखादं काम सांगवा खिसातून ते शासना योजनातून ते कोणी बी दे असेल. अरे सामुदायिक विवाह त्या आदिवासी विभागास भावांकडून मंगळसूत्र भांडा कुंडा सगळ्या देणग्या गोळा करीन विवाह या माय बापास इथला आशीर्वाद दिला. आणि इतका आशीर्वाद दिल्यानंतर तू काय काय करत असणार काहीच काही नाही वैयक्तिक काम
वैयक्तिक काय उलट आगारला कृष्णा माळी त्याला ओबीसी कुंड्याने निवडून दिलं, कोणच काही म्हणणं नव्हतं. आणि यासना कोणीतरी सांग काही उतारावाले 6-6 महिना 10-10 महिना लागतात. तुम्हाला इतकी तात्परता झाली 3 महिना दोन्ही नवरा बायको उतार दिलं. कुठे काय तुम्हाला आदिवासी प्रेम मंत्री ना. तुम्ही ज्या वेळेला गिरणा डॅमची बांधणी झाली तिथे ज्यांच्या जमिनी होत्या त्या जमिनी धारकांना जमिनी दिल्या. आदिवासी भूमिहीन असतो त्यांना जमिनी नव्हत्या म्हणून त्यांच्यासाठी जो 25-30 एकरचे पाणी साचेल ती सगळी जमीन जमीन तुमची, तुम्ही त्या जमिनीचे मालक. म्हणजे तिथे जेवढा मासा येते त्या मासा तुम्ही घेवा ना, विका ना, तुम्हाला उदरनिर्वाह भागाना उपजीविका भागा. अरे 30 वर्ष 40 वर्षापासून परंपरा चालू. कधी काही नाही तुम्हाला आतातला मासा कोण खाई काय काही विचार करत काय सत्ता राही. ज्यांच्या जीवावर निवडून आले त्या आदिवासींची हजारो जणांची रोजीरोटी, ती रोजीरोटी पांडुरंग गांगुर्डे, भुई समाज म्हणा आदिवासी समाज त्या तिथे कमाय मासा धरे. कोणी यसगाव लेकेत, कोणी मळगाव लेकेत, कोणी नांदगाव लेकेत. कारण ते 20 किलोमीटर धरणचे या तोंडाना आहेत त्या मालेगाव लेकेत, खाल्ला तोंडाना कळवाडी लेकेत, 40 गाव लेकेत, तिकडला तोंडाना नांदगाव लेकेत. हजारो आदिवासी मायबाप तिथे पोटते. काही टेंडर नाही, काही नोटीस नाही, कोणत्या विश्वासात दिलं नाही. सत्ताना दुरुपयोग करी आणि खुशाल टक्कल करताना व्यापारी लेकरी का अशा व्यापारी काय फुकट दी. आणि ज्या मायबाप रोज उठे ज्यांना मासा धरे कोणी इकडे विकेत 2 किलो घर गिजाय काय. आज हजारो आदिवासींच्या ताटातला घास कोणी खाल्लेला हा विचार तुम्हाला करायचा. आणि सगळं आदिवासींनी आंदोलन केलं. भले इथले तुम्ही गेले नसतील पण तिथला ते जेल मजार उतरणार ना, पाय जावा ना. मग तुला जर आता आदिवासींची मतं पाहिजे मग तू 1 मिनिटात पण केलं टाकता. सरकारने 10-5 कोटीवर तेवढा काय त्यानं काही इतका उद्भवणार असे का इतकं काही योजना चालवणार असे का. पण त्या 10 कोटी मजार तुम्ही 2च जण ताजा व्हायला ना. त्या 10 कोटीना मासा मजार म्हणा 10,000 आदिवासी पोट भरतात आणि बँकेची चोटपर जातात. हे कर्तव्य, हे कर्तव्य यांना विचार तुम्ही करा. आणि म्हणून या गोष्टीचा विचार तुम्हाला करायचा आहे. मला वाटतं वेळेचं भान ठेव. अनेक गोष्टी आहेत. मला वाटतं आदिवासी स्मारकाचा आज बोलापेक्षा मी मागेच बोलेल. तुम्ही सगळे एकत्र आहे. एक गोष्ट या ठिकाणी मी सांगेन की आपापसामध्ये ग्रुप जर झाले की ते विभागले जातात आणि त्याच्यामुळे ताकद कमी होते. आणि म्हणून याच्यासाठी जर बसवायचं असेल तुम्ही केव्हाही सांगा, मी तुमचा आदर करेन. आणि इथे मी राय मी 1 मिनिटात तुम्ही जो आवडेल अशा कुठे पुतळा नसेल. जसा नाशिक जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचा प्राणचा पुतळा कुठेच नाही तसा बसवला कुठे नाही. तसा कुठे बसा असो कधी बी सांगा. मी काही त्या आकडांना 2 आणि 5 आणि 10 विचार करत नाही. आदरणीय बेर्डे साहेब असतील, बर्डे साहेबांच्या समोर आणि या सगळ्या नेते म्हणेल तुम्ही सगळा मायबापाचा समोर सांगेल. दुसरा विषय, आपल्या कोणी विद्यार्थी पास झाला कॉम्पिटिशन एक्झाम मध्ये तो उद्या PSI होईल, उद्या तहसीलदार होईल, उद्या आयुक्त होईल. त्याची जर परिस्थिती मन जर आज असे काढायचे असे जर 2000 डिझेल टाकत राहू तर मी म्हणा शब्दाने बट्टा लावणार नाही. जशा माय दत्तक घ्यायचे त्या विद्यार्थीला 3-4 वर्ष 3 राहू द्या 4 राहू द्या तुमच्या समोर शब्द देत. समाजातला एक जण पुढे गेला की तो पुऱ्या समाजाला पुढे घेऊन जातो आणि वस्तीला पुढे घेऊन जातो. 3 राहू द्या 4 राहू द्या. जे कोणी पास झाले त्यांना ट्रेनिंगला जायचंय, त्यांना पुण्याला नाशिक क्लासेसला जायचंय, नाशिकला राहायचंय. त्यांना दत्तक घेत त्यांचा राहण्याचा आणि अभ्यासाचा त्यांना भाचे म्हणून दत्तक घेईल हा शब्द मी आजच्या प्रसंगी देतो. त्यांच्या शिक्षणाला कमी पडू. फक्त पहिली परीक्षा तरी पास झाली, नंतरची ट्रेनिंग आहे ती जाणं येणं त्याचं राहणं घेणं. आणि दुसऱ्या प्रीमियम साठी त्याला जे 4-10 महिने वर्षभर पहिली प्रायमरी पास झाला, दुसऱ्या याच्यासाठी राहिला त्याला ट्रेनिंगला पुण्याला क्लास घेतला. तो पास होई जाईल, पैसा जाणार नाही. आठच मालेगाव मजा राहील उऱ्या बाऱ्या करत किंवा त्या सगळ्यांना मजा त्यांना अभ्यास होणार नाही. तो तहसीलदार होणार नाही, काहीच होणार नाही. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं पंचकृषीमध्ये तुम्ही पुढारी या. कोणतं पोरग पास झालं त्याचा सन्मान करा, सत्कार करा, काय अडचण आहे. आपण सगळे एकत्र बसू आणि त्याचा विषय मार्गाला लावू. तोही एक शब्द आजच्या प्रसंगी देतो. काही गोष्टी आहेत. शासन निर्णय 2014 अतिक्रमण
राहते अतिक्रमण कायम करणे, म्हणजे ज्या ठिकाणी शासन निर्णय 2014चा तुम्हाला माहितीच असेल, ज्या ठिकाणी आदिवासी राहतात ती जागा नावे करणे, म्हणजे नमुना नंबर 8 तयार करणे, घराचा उतारा शबरी माता तो कायम करणे, 8 घराचा उतारा कायम करणे, शबरी माता स्कीम मधून घरकुल त्याला मंजूर होणे. आता काय होतंय, जागा नावे नसताना योजनेचा फायदा होत नाही, परंतु त्याच्यामध्ये शासन निर्णय आहे, त्या निर्णयाला अधीन राहत ज्यांना ज्यांना ती जागा नावावर झाली नाही त्यांचे सगळ्यांचे एकत्रित ते सगळे विषय घेऊन त्यांची कागदपत्र तयार करून तुम्ही आपण सगळे मिळून त्या ठिकाणी शासन अधिकारी तहसीलदार काय शासन निर्णय काय कायदा आहे त्याची एक प्रत आम्हाला द्या वाचून, त्याच्यामध्ये जो जो माझा आदिवासी माय बाप भाऊ बसत असेल त्याला ठणकवून त्या ठिकाणी त्या जागेच्या नमुन्यासाठी बसवायला भाग पाडेल. हा शब्द आजच्या प्रसंगी देतो. मला काहीच अडचण नाही, सगळे मिळून त्याच्यावर या आचारसंहितेच्या याच्यामध्ये जातीचे दाखले पुरावे अभावी मिळत नाही, त्याच्यामुळे लाभ मिळण्यासाठी वंचित असतात. त्याच्यासाठी काही अटी शर्ती शिथिल केलेल्या आहेत. गावाचे रहिवासी वगैरे हे घेतले की ते होतात, फक्त एक साठी येता येणार नाही. 4 महिन्यातनं सगळे एकत्रित यादी करायची, त्याचे एकासाठीच येता येणार नाही. त्या गावातले सगळ्यांचे 5-25 असे एकत्र केले ते दाखल करा, सगळ्यांची यादी करू आणि मी तुमचा सेवक म्हणून 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा मीटिंग लावून त्याच्यावर चर्चा करून ते मार्ग लावण्याचं काम करेल, त्याच्यामध्ये सुसूत्रता आणेल. हे हा शब्द या ठिकाणी वाघवाडी वस्ती मालदा येथे पाण्याची सोय नाही, तेथे पाण्याची पाईपलाईन करून द्या एवढे सांगा. मी ती पाईप माय मरो पण आशा मरू नये आणि काही गोष्टींचा अभ्यास करायचा. पण रोकडबा वस्ती इथे आहे, रोकडबा वस्तीवर तिथे पाणी सोडत नव्हते. त्या आंबेडकर नगरच्या वस्तीला मी शब्द दिला होता, त्या ग्रामपंचायतीने पूर्ण केला नाही, काही नाही. मी पदरमोड करून पाण्याची सोय केली त्या ठिकाणी. रोकडबा वस्तीची इथे असतीलच काही जण. तसंच मी जर 2 अंडे पाण्यासाठी जोडग्याच्या मायलेकींचा जीव गेला, कोणी तिथे गए नहीं, आधे पैसा काढी राहणार. मग प्यासे को जब प्यास लगी थी तब पानी पिलाया नहीं तो क्या फायदा, बाद में अमृत पिलाने से क्या फायदा. जेव्हा माझ्या आदिवासी मायबाप 90 रुपयाला 200 लिटर पाणी घेत होते, 26-27 खेळासह बराच जण इथे येत होते, मग याचे टँकर घेऊन काय मरी खात होते काय. आता तुम्ही पैशांचा ऊत दाखवता. मी त्या ठिकाणी सेवा केली, हा विषय बघून घेईन, जबाबदार नेत्यांच्या समोर खोटा नाटा शब्द देणार नाही आणि जे असेल त्या विषयावर मार्ग काढू, बदलून येईल आणि मग मी हा म्हणेन. पण आत्ताचा जो विषय आहे, हे सगळे विषय जे झाले ते विषय आपण मार्गाला लावू. म्हणून या म्हणजे धरणांची कामे वगैरे कोणताही योजना ना कोणी कोणा बापना खिसातून देत नाही. तो मंत्री राहू द्या, मुख्यमंत्री राहू द्या, पंतप्रधान राहू द्या, काही राहू द्या, हे तुमच्या हक्काचे राहतात. या ठिकाणी 20 वर्षांपासून धरणाची मागणी आहे, त्या ठिकाणी पाणी टंचाई असल्यामुळे गावात धरणाचे काम झालेच पाहिजे, लाईटची सोय करणे ही रास्त मागणी आहे. त्या मागणीच्या बाबतीमध्ये तिथे बसून मार्ग काढू. पण काही धरणं फॉरेस्ट मध्ये येतात, उगीच काहीतरी मी नेत्यांच्या समोर त्याच्या बाबतीमध्ये जर फॉरेस्ट नसेल तर छोटा असेल तर निधीमधून पण ते काम मार्गाला लावू, नाही तर जलसंधारणमधून बसत असेल तर त्याच्यामधून मार्गाला लावू. पण मागितल्याशिवाय त्याच्यावर उजेड पडत नाही. तुम्ही मागितलं, तुम्ही जागृत आहात, तुमचं अभिनंदन. आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या सगळ्या मायबापांच्या आशीर्वादाने जर हे जुळून आलं तर निश्चितपणाने आपण त्याच्यावर मार्ग काढू, हेही सांगतो. बेर्डे साहेब, म्हणजे कपडे पाहून कोणी दवाखान्यामध्ये ऍडमिट करत नव्हतं, इतकी वाईट परिस्थिती होती. मी त्यावेळेला राम रहीम हॉस्पिटल काढलं आणि शेकडो आदिवासी दलित माय बापांची रुग्णांची सेवा केली. 20,000च्या पुढे कोणाचं बिल जाऊन दिलं नाही. गरीब आदिवाशांचं काही काही ठिकाणी 3-3 लाख रुपये बिल घेऊन देवाघरी गेले. आपलं काम सच्चाईचं होतं म्हणून परमेश्वराचा आशीर्वाद होता. 20,000त एकही पेशंट देवारी घरी गेलं नाही. ही आपली सच्चाई आणि अच्छाई. आणि म्हणून आपली जी उमेदवारी आहे ही 12 बलुतेदार 18 पकड जातींची, तुमची आमची सगळ्यांची जाती धर्मांची उमेदवारी आहे. ही उमेदवारी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आहे, गोरगरिबांची उमेदवारी आहे. आणि मी खात्रीने सांगतो आजच्या या सभेप्रसंगी
तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिलेला आहे। या उमेदवारीमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार 18 प्रमुख जातींचा गरिबांचा उमेदवार निवडून येणार आहे, इतिहास घडणार आहे हे या ठिकाणी सांगतो। आणि त्या ठिकाणी जात असताना माझा हा भाऊ बी म्हणजे 2-3 भाऊ आहेत मेन यांना कुठल्याही ठिकाणी अंतर देणार नाही, यांच्या बरोबर घेऊन सल्ला मसलत करून सगळ्या गोष्टी पुढे काढेल। मी गरज करून वैद्य ही औलाद माझी नाही। म्हणून एक जमाना था, माझा काय एक जमाना था कुछ डाकू ऐसे हुआ करते थे जो अमीरों का लूट के गरीबों में बांटा करते थे। अब ये सफेद डाकू आ गए, ये जमाना ये गरीबों का लूट के कंपनी में और आपस में बांटा करते हैं, ये ऐसा जमाना आ गया। अरे तुम्हाला पैसा जमाना गुलब्या फराडी कितला भी चांगला, ज्याने गरीब आम्ही कसं लुटीन गरीबच वाटत। अरे तुम्ही मासा काय, युरिया काय, MSP ना खासे, इथे आज हजारो आदिवासी राहतात मालेगाव शहरामध्ये। काय MSPचं खासगीकरण केलं, 200 रुपया बिल आहे म्हणा आदिवासीसले, आज 700-800 बिल कट करी जातं। द्या ना मत, कोणामुळे झालं? दर महिन्याला आता 500-600 रुपये तुम्हाला येतात। किती बिल येतो शहरात? किती येतो? 700-800 दर महिन्याला 500 नुकसान जाईल। मग 500 नुकसान जोडा, 12 महिन्याना 5, 1 महिन्याना 5, 12 महिन्याना 5, 500 प्रमाणे 6000 जात। 6000 तुम्हाला आहे ना, 5 वर्ष या भूतानी ठे आपली मानगुठीवर MSP ना 6-5 30 महिन्यात का तुम्हाला 30,000 मला 20% मी पार्टनर होईल, याकडे 5 आहे ना घेणार जात का नाही आपला। म्हणून या खावानात मटणं त्यास ना, दाबानात बटणं रिक्षाला। आणि तुम्ही सांगता घेऊ नका, अजिबात नाही घेऊ नका, नाही घ्या। तुमचा आमचा खिसा कापलेला आहे। रोज 5 लाख रुपया मासा असणार तिथे पार्टनर त्या माझा जातात आणि रोज आपले 5,000 रुपया MSP ना भरून द्यायचे। 3 आणि 2 देवाले होणार ना, ए भाऊ 3 आणि 2 कदा दि राहणार MSP ना बिल ना, आम्ही दर महिन्यात 500 जास्त दि राहिलो, 6,000 तुनाकडे घेणार शे। 7ने चाल दर 7ने चाल 7ने। आणि जर कोणी एखादा बडवा सांगे ना भाकर घे, ज्वारी घे, 10 दे, हे बडवा चोर तूच आम्ही नाही, चोर नागत लपी जपी आमना घर देवाला यायचे आणि आमनाच घेणार असे, त्या नीट व्यवस्थित ठेव। हा आणि लाडकी बहीण इतकी तुम्हाला विषयी प्रेम नाही। दुसरा राज्य समजा लाडकी बहीण 5 वर्षापासून चालू जायचे, तुम्हाला 55 महिन्याला घेणार, बाकीचे गरज आहे म्हणे वहिनीसले सांगा बरं का। तुम्ही सांगत लाडकी बहीण तिथलं सांगा ना, बाकीना राज्य चालू शकत नाही। असले खासदार केले म्हणे मत, खासदार केले पडी घ्यात ना, म्हणून आमदार केले नको पडाले, म्हणून खासदार केले आमदार केले म्हणे मतच नाही कडकी, आणि असले पाठवणी बहीण लाडकी। लाडकी बहीण खुश, पाहुणा खुशाना भूस। लाडकी बहीणले अरे त्याच महिन्यात ज्या महिन्यात नेमकी दिवाळी होणी, आता थंडी होणी, जरासा खोबरं केशी लाडू करा नाही म्हणे, ते खोबरं 120 होतं, तुम्ही भाजीचे वल्ला मसाला टाकते, ते खोबरं 120 होतं, त्या 280 होई गे, ते लिमिट माग होई गे। 500 रुपये स्टॅम्पवर म्हणा भाऊ गाडी घे, किंवा 100 रुपये स्टॅम्पवर तिथे जागा घे झोपणारी, ती आता 500 रुपये होई गे, लगेच स्टॅम्प 500, म्हणजे 4 आना तुम्ही बहीणले दिलात, 12 आना म्हणा पाहुणा केसातला काढा, काय ते तुम्ही। आणि याच सगळं असं मुस्लिम दाबायचे, मी बच्चू कडून अगर तुम्हाला भिडू असू बंडू भिडू, आपलं काही तोंड दाबायला राहणार नाही, म्हणा मालक तुम्हीच राहशाल। माझा मालक कोण? मालक कोण अपेक्षा बंधन नाही, म्हणा मालक तुम्ही, आणि या स्टेजवर बसेल नेता राहते। आणि म्हणून मी तरी सांगतो, बाकीना राज्यात माझा इतक्या महिन्यापासून दिली होती, तुम्ही कमीत कमी मागला 15 महिना नेते द्या म्हणा बहिणीच बाकी, मी माणसं जरी देतील का नाही देतील ते पुढे। या तुम्हाला लाडकी बहीणला पैसा शे, या 3-3 महिन्याला मिळेल शे, या मतलब पोटी शेत पडी नको जावाले, खासदार पडी घ्या आमदार यासले प्रेम नाही, यासना जर माझ्या आदिवासी माय बहिणींचं प्रेम राहिलं असतं गरिबांचं, तर नका 5 वर्ष पूर्वी दुसऱ्या राज्यात 2 वर्ष पूर्वी ते लावतात अगोदर, 3 वर्ष पूर्वी ते देतात। म्हणून या मतलब विषय यासले भाळा नाही,
आणि कोणी बडवा सांगत नाही की सर वस्तीवर की बंदही जाई बंद करीत असू अमुक धमुक त्याला सांगा बंडू काका फोन लावू का मग आणि तुला बापना घरातून देस का म्हणा तुला बापना घरातून देस बंद करीत असू या पैसा कशा येतं सांगू तुम्ही जे कुठे कामले राहताना उचल घेतस तुम्ही कुठे पुऱ्यासाठी एखादी बँक काढतो ती 60,000 मोटरसायकल रास तिनावर 20,000 टॅक्स रास कधी कधी त्या पैसा भरात ती गाडी वडायचास ती गाडी वडायचास तुम्हाला पैसा पुढे जातस तुम्ही कर्ज बाजारी बस पण शासन तुम्हाला 20% पहिलेच घेस ते पहिले शिल्लक मारा त्यासनं काहीच नुकसान होत नाही आणि तुम्ही जर एखादी 3 लाख जागा घेतो किंवा 10 लाख वावर घेतो 10 लाख वावरशे ते 10 लाख लिवा पट्टी ना 10 लाख एकच असं झालं पाहिजे 10 लाख 11 लाख 15,000 किंवा 12 लाख का तर ज्या 2 लाख जास्त जातच ना ती स्टॅम्प ड्युटी राहते स्टॅम्प ड्युटी म्हणजे नाव टॅक्स म्हणजे 10 लाख वावर घेतं तर ते समजलं 10 लाख तुम्हाला नावावर केलं पाहिजे ना पण ते 12 लाख घेतात त्या 12 लाख ज्या टॅक्स आहेत ना तो टॅक्सच हा तुम्हाला राज जमा होईल त्यामधून या स्कीमा वाटल्या जातील कोणताच मुख्यमंत्री मंत्री पंतप्रधान यासना बापना खिसातून वाटत नाही पुन्हाच खिसात तुम्ही आता तेल मीठवर जीएसटी शी माहिती का तुमच्या वनना जीएसटी फूडवर बी काही वस्तू घेतस कपडा काही साहित्य घेतस त्यांना ते साहित्य जर 50 रुपया नसेल तर त्याला 52 रुपयात जास्त 2 रुपयात जीएसटी शे मासे कितले खरेदी बस कितला पैसा पावडर डबा कॉस्मेटिक म्हणे बहिणीच्या लाली लावते पावडर लावतेस तीच ना टॅक्स असे म्हणून या तुम्हाच पैसा कडे जमा होईल राहतात त्यामुळे कोणा याने बळी पडणार नहीं कतलिया तो बार बार साथ भी बदल लेते हैं कतलिया तो बार बार साथ भी बदल लेते हैं कुछ लोग छोटे से पुण्य के आड़ में बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं और कुछ लोग अपने मतलब के लिए अपना नेता पक्ष और अपना बाप भी बार बार बदल लेते हैं सोनार को सोना दिया तो पायल बना दिया लोहार को लोहा दिया तो हथौड़ा बना दिया दर्जी को कपड़ा दिया तो कुर्ता बना दिया अरे साहेब तेरे को वोट दे के मंत्री बना दिया तो इनके खाते का इनके थाली में का मासा ही लूट लिया चाट लिया म्हणना तू पण लूट लिया म्हणे किती हा मग या सांगा तुम्हाला बंडू काकाने कधी गरीबांना चहा मी कोणत्या मी वसूल पाडले माझ्या जर गरिबांनी चहा पाजाय तुम्हाला पेक्षा कमी पजाव या चहा मी विद्यार्थ्यांकडून चहा आणि स्पर्धा परीक्षा असेल का आज जे काही 55 पोलीस पास झाले याच्याकडे गणचे 72,000 पोलीस भरती झाली मेगा भरती म्हटलं गरिबांचे पोरं झाले पाहिजे 5 पोलीस कधी पास होत नाही 55 पोलीस पास झाले वेळ कमी नाही तर पुढे आता आपल्याला दिशा घ्यायची आहे आपण सगळे मिळून मेळावे घेऊन चुकणं ते जाहीर माफी मागसून नाही चुकणं ते तुम्ही चूक तुम्हाला पदरात टाकसून झाकी लपी म्हणा कोणतंच काम राहते सगळं असले माहितीचे बंडू काकांना भाषण बी मी मोगम नाही बोलत तुम्ही इथला भाषण काय मी सांगा ना याने घ्यावा शपथ तू घे शपथ मी घे पुरेनी शपथ मला स्टेजवर पायात का नाही भाषण तुम्ही पायात ना नाव घे सांग मी मोगम बोलस का मोगम बोलस उदाहरण द्यायचं इथे आई सांगा या ठिकाणी तुम्ही असं घे आणि खोटं इथे घ्या तुम्हाला पुऱ्याची शपथ हाऊ ती बैठकले होता ती दाबाडी सभा माझा प्रशांत शपथ सांगा का नाही तुम्ही शेतकरी दाबाडी नको शेतनातून आपले आपला 52 पत्ता आणि 2 चोकरी कायम ओपन राहतील कोणी बंद खेळत आपण ओपन मागे म्हणून कोण्याच लालूचक्या करत नाही मी विखे पाटील आले मला बोलवलं मी म्हटलं मी नाही येणार मला शिक्का लागेल मी कोणत्याच मंत्री कोणत्या मराठा दरबार तुम्हाला यायचं तर माझ्या घरी म्हणून काम तुम्हाला तसे दिनेश भाऊ हा बरडच आहे कोणाकडे जात बिगर सत्ता आणि पद ना सांगा अरे यांच्याकडे सत्ता आहे 6 काम मांडून दाखवले 6 पेपर आले का नाही माझे दंगलीत कोणी काम केलं सेनापती कसा असावा जो सेनापती जो असतो जो संकटात जनतेच्या सेवेसाठी सगळ्यात पुढे जो असतो प्राणाची बाजी लावून तो खरा सेनापती संकटवाना घरात बंडू काका लोकांनी सेवा दारात आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची तुम्हाला एक विचार करायचा आहे आणि
हरणबारीची माझी बहीण आदिवासी बहीण आहे. या ठिकाणी इथे चंग झाला पाहिजे. जर न्याय द्यायचा आणि एकत्र यायचं असेल तर मी तिचे सगळे अभ्यास घेतो. तुमची मिटिंग लावेल हे सगळं मिटल्यानंतर, आणि मग पाहू ती घराणेशाही सत्ता आणि या संस्थाचा चालकाचा कशा घरी ना तळतळा घेतला. माझी तयारी राहील, तुमची तयारी राहिली पाहिजे. 5 वर्षापासून माझी आदिवासी बहीण सौंदर्यावर येते, ती रडत होती. मी म्हटलं बहीण आई निवडणूक से आता मी बोलायला घेऊ ना राजकारण व्हायचंय. मी टाळूवर लोणी खायला असे होई ही निवडणूक मिटू ते, मग मी पास म्हटले असणार. आणि तो न्याय आपल्याला द्यायचा आहे. आणि म्हणून या जिथे काय तिथे एनडीसी बँक वाटोळ, काही वाटोळच आहे. काही दाजीना, काही बैल सुद्धा एका गव्हाण राहणार त्या मालकनं कल्याण व्हायचा. आणि काही अशा वाटोळा धरून ते करणं आई आता उभं राहायचं नाही वाटोळाची आई वन त्या करणार राजयोगच 20 वर्षापासून आमदारकीच नाही त्याच्यासाठी राहत असतात पुढे जातो. आई वन एनडीसी बँक मागे त्याचे वाटोळ, शेतकी संघ मागे. अरे काही लोक बाप पुतळा छोटा मोठा बसावतात. याने आजाना 9 पुतळा मोठा छोटा करी त्याचे नाव बसावतात. अहो खरंच कर्तबगार शेतकरी संघ दिना कर्तबगार माणूस त्याच्यात. गरीब ना पोषण आहार काही घ्या, महादेवने पिंडू रात्री बंदी घ्या. म्हणजे कोणत्या गोष्टी. आणि नेता कशा असावा, संरक्षण देणार. मागे फी किती सटाणा नाकावर गाड्या देवाला घ्या. रात ना बदल होतो मार करा कपडा फाडी आणि काय या बरोबर. आणि तर दादा भाऊ आधी आमदार तुम्ही मग काय झालं घ्यायचं काय म्हणायचं खोटच आहे. तुम्ही सांगा ना म्हणा एखाद. आणि म्हणून या गोष्टींचा विचार करायचा आहे. या दोन्ही घेना बँक से घेना बँक आई बंडू काका तुम्ही देना बँक से गरीब से पण दिलदार से देना बँक या लुट्याला धरणं शेत लुट्याला आपण वाट्यानं धरण तलाव शेत वाट्यानं तलाव. आणि म्हणून या जिथे घ्या तिथे वाट एक क्षण एक जिथे घ्या तिथे वाटोळ होणारा वाटोळा से एक से गोड बोली खाल पाय चुऱ्या आणि दुसरातला ताटातला खाणारा धूर्तच आहे. आणि या दोन्ही पाळाना 23 तारीखले दिनेशची बर्डेच आहे. आणि या सगळा नेते मंडळी आणि तुम्ही कसे मायबाप या धूर्तले म्हणजे एक वाटोळा असे आणि एक धूर्त असे तुम्हाला आशीर्वाद खात या दोन्ही पाळाना रिक्षाना आणि बंडू काकांना नावना मूर्त असे. म्हणून वेळ ठेवता खूप वेळ झाला. तुम्ही इथे आलात हे उपकार कधीच विसरणार नाही. सगळेजण एकत्र राहू आणि जे साहेबांनी आदेश दिले सगळ्यांनी ते आदेश म्हणून एकत्र राहा. आपलाच घेणार घी घ्या. मी साहेबांना मुद्दा थोडं माफी मागतो तुमची. तुम्हाला वाईट वाटलं तर आपल्याच घरातले आपल्याच लोकांचे लुटलेले पैसे आज हे येत आहे. जेवढा देतील तेवढा घी घ्या. कमी बोल 500 देतो 200 देत होती 2-1000 तिथला काही उपकार करणे नाही. पहिलेच आपला पास घेणार कितला हा तुम्हाला काही युरिया नाही कुवळ्या नाही त्या शेतकरीच होतात 20-20 घ्या. पण तुम्हाला बिल नाही येणार त्यांना आणि मासा असणार 5 घेणार. म्हणून सांगताना काय सांगाल भाऊ आई 3 कोणा टाकले नाही राहिला ज्या घ्यायचं तेवढा 5 ते देणार दादा म्हणा 5 नाही चालणार 5 घे हा चप्पल घ्या नाही. आणि त्यांनी ना आजनला दाबाडी माझी ज्या गावामध्ये सभा राहते त्या गावात मटणं दाल. पण त्याचा सगळा दी बारा दी पैसा आणि बी गावावर भरत नाही. खुर्च्या टाकत रिकाम राहा खुर्च्या. खरं सांगा खोटं बोला. दिनेश साहेबांना कळलं पाहिजे जोडग्याची सभा हे कधीच खुर्च्या टाकेल आवाज भर आहे कारण मी सोबत राहू. खरं सांगा आवाज भरे का नाही मी राहिलो. आता मी नाही ती मार्केट बी गे आणि आता मी नाही आवाज बी भरत नाही नीट रुपा बी होत नाही. कसं आता आपण 1 रुपया देत नाही काही नाही. दाबाडीने सांगा आभार भरलं होतं का मी कोणतं रुपया द्या तुम्हाला तरी सांगा की तुम्हाला कार्य करताय मी कोणाला सांगत. आईची शपथ जोडग्याला यांनी यंत्रून मिळवून ते लेबर आणलं कापूसाचं पण खुर्च्या टाकी भरा ते अर्धच राहिलं. आपली जोडग्याची सभा बिल्डिंगवर लोक होते. हा तर या गोष्टींचा विचार करायचा आहे. खूप उशीर झाला. माझ्या माय माऊलींना घरी जाऊन संध्याकाळचा आणखी नियोजन करायचं आहे. जे असेल ते मने बहिणी आणि मने आदिवासी वर्मा या बलत्या संस्था राहतील त्या यायले आणि पाहून कधीच काही कमी पडणं तरी प्रकारते बाहेर आणखी आनंदात सांगते एकदम मजा नव्हतं. तसे या भाऊ बोर्ड तरी घ्या.
हा भाऊ 5 वर्ष पूर्ण गोड करेल एवढा शब्द देस आणि जे घडेल ते सगळे नेते मंडळी करू. आपली 11 नंबरची निशाणी ही रिक्षाची. काय रिक्षा रिक्षा या निशाणीवर आता ग्रामपंचायतीने निवडले तिन्ही वाटतं मग एकच जास्त तिन्हीच ना घेतो यांना येणारच येते गीत किंवा आपली रिक्षा इसरणार नाही. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी उमेदवारी म्हणजे 12 बलुतेदार 18 पकड जातींची. मी उमेदवार म्हणजे तुम्ही उमेदवार आहे. तुम्ही उमेदवार समजून या निशाणीवर शिक्का मारायचा आहे रिक्षावर आणि आपल्या तालुक्याची सेवा करण्याची संधी द्यायची. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान एकलव्य महाराज की